मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, जसं की तुम्ही पाहताय, गेल्या काही दिवसांपासून आपण लाईफ सिस्टीमवर व्हिडिओ बनवतोय. परवा दिवशी आपण बनवला होता थॉट सिस्टीमवर व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण मग डिसिजन सिस्टीम घेतली आणि काल आपण एनर्जी सिस्टीमवर बोललो. तर आता आपली जी नेक्स्ट सिस्टीम आहे, ती जी महत्त्वाची सिस्टीम आपली राहिलेली आहे ती आहे मनी सिस्टीम. आणि म्हणूनच आजचा आपला व्हिडिओ आहे मनी सिस्टीम संदर्भात. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक जो आहे मित्रांनो, तो आहे पैसे कमी नाहीत, सिस्टीम चुकीची आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण पैशांबद्दल किंवा आपल्या फायनान्शियल हेल्थबद्दल किंवा आपल्या लाईफमधल्या फायनान्शियल ॲस्पेक्टबद्दल विचार करतो, तर सगळ्यांनाच वाटतं की मी एक सेटल्ड स्टेबल व्यक्ती असावा, माझ्याकडे व्यवस्थित पैसा असावा, काही इन्व्हेस्टमेंट्स असाव्यात, काही सेव्हिंग्ज असाव्यात, जेणेकरून माझं उतार वयातील आयुष्य जे आहे ते व्यवस्थित जाईल. पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला माहित नसतं की सेव्हिंग्स कशा करायच्या, त्या कधीपासून करायच्या आणि कोणत्या पद्धतीने करायच्या. तसं जर आजकाल पाहिलं तर वेगवेगळे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं की लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, SIPs करतात, त्याच्यानंतर बरेच लोक रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि अजूनही मल्टिपल ऑप्शन्स असतात. जसं की काही लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मित्रांनो, की पैसा कसा काम करतो किंवा पैशाकडून कसं काम करून घेतलं पाहिजे याची जी सिस्टीम आहे त्याला आपण मनी सिस्टीम असं म्हणूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की काय ना मित्रांनो, की पैसा जो आहे तो कमाई नाहीये. पैसा म्हणजे फक्त अर्निंग नाहीये, ती एक सिस्टीम आहे. आणि थॉटमुळे काय होतं, डिसिजन येतो, त्याच्यासाठी आपण एनर्जी वापरतो आणि ह्या एनर्जीचा आउटपुट काय असतो, या एनर्जीचा आउटपुट असतो पैसा किंवा आपल्याला ज्यातून आपण कमाई करतो ते साधन. तर मित्रांनो, लोकांचं काय ना, लोक कमी पैसे म्हणून अडकलेले नसतात, तर त्यांची जी मनी सिस्टीम आहे ती वीक आहे म्हणून बरेच लोक अडकलेले असतात. आता वीक मनी सिस्टीम म्हणजे काय, तर फायनान्सवर काम न करणं, प्रॉपर त्याचा विनिमय न करणं, त्याचं युटिलायझेशन प्रॉपर पद्धतीने न करणं. तर पहिले आपण पाहू की कितीही कमावलं तरी पैसा हातात उरत नाही. असं का होतं मित्रांनो, की आपण खूप पैसा कमवतो पण शेवटी ऍट द मंथ एंड आपल्याला असं होतं की यार पैसे संपले, आता काय करायचं, पण अजून महिना संपायचा बाकी. असं बऱ्याचदा खूप लोकांसोबत होतं की मंथ एंडला हातात पैसा राहत नाही. तर आणि बऱ्याच लोकांसोबत असंही होतं की ते खूप मेहनत करतात, खूप हे करतात, पण त्यांना पैसाच येत नाही, रिझल्ट झिरो येतात. हे काय होतं, तर आपण जी सिस्टीम आपल्या लाईफमध्ये पैसे कमवण्यासाठी यूज करतोय, युटिलाइज करतोय, ती सिस्टीम बरोबर नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर मित्रांनो, काय ना, की पहिले आपण समजून की व्हॉट इज मनी सिस्टीम. मनी सिस्टीम म्हणजे काय, तर पहिला मुद्दा जो आहे की हाऊ यू थिंक अबाउट मनी. तुम्ही पैशाबद्दल कसा विचार करता. मित्रांनो, जुन्या काळात लोक म्हणायचे की लक्ष्मी ही साठवून ठेवायचं साधन नाहीये, ती चल आहे, ती फिरती राहिली पाहिजे. म्हणजे काय, पैशांचा विनिमय झाला पाहिजे, पैसा कन्सिस्टंट फ्लो मध्ये राहिला पाहिजे, त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे. इन्व्हेस्ट करा, त्यातून रिटर्न्स मिळवा, आलेले रिटर्न्स परत इन्व्हेस्ट करा आणि ही सायकल चालू ठेवा, म्हणजे तुमचा मनी फ्लो चालू राहील. करेक्ट. दुसरं, तुम्ही पैशासोबत काय डिसाईड करता, हाऊ यू डिसाईड विथ मनी. म्हणजे तुम्ही तुमच्या पैशाचं काय करायचं हे कसं ठरवता. बऱ्याचदा जेव्हा आपल्या हातात सॅलरी पडते किंवा एखादा बिझनेसमन आहे, मंथ एंडला त्याच्या हातात जेव्हा त्याचं इन्कम येतं, सगळं त्याचं कटछट होऊन त्याचं पहिल्यांदाच ठरलेलं असतं की आलेल्या पैशातून काय करायचं. मुलांची फीस, हप्ते, अजून काही खरेदी, मिसेसला पैसे द्यायचे किंवा भावाला पैसे द्यायचे किंवा घरच्यांना, आई वडिलांना पैसा द्यायचा, हॉस्पिटलायझेशन, EMIs, अशा भरपूर गोष्टी पहिल्यापासूनच प्लॅन झालेल्या असतात. पैसा आला की पैसा लगेच जातो आणि मग असं होतं की हातात सेव्हिंग्स उरत नाही. सो व्हॉट यू डिसाईड अबाउट युअर मनी हे पण महत्वाचं. तिसरा मुद्दा, हाऊ यू मॅनेज द एनर्जी ऑफ मनी अँड इमोशन्स अराउंड मनी. तुम्ही पैशाभोवती तुमची जी एनर्जी आहे ती कशी मॅनेज करता आणि पैशाला घेऊन तुम्ही कसं इमोशनली अटॅच असता हेही पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे समजून घेतलं पाहिजे की पैसा ही सुद्धा एक एनर्जी आहे, पैशामध्ये सुद्धा एक ताकद आहे.
आणि आपण पैशासोबत इमोशनली अटॅच असलंच पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण पुढे हे पाहू की ब्रोकन मनी सिस्टीम जी आहे त्याचे सायन्स काय. तर पहिला जो साइन आहे ब्रोकन मनी सिस्टीमचा तो काय आहे, इन्कम तर आहे, भरपूर पैसा तो येतोय, पण खर्चावर कंट्रोल नाहीये, स्पेंडिंगवर कंट्रोल नाहीये. दुसरा मुद्दा म्हणजे ह्यात काय की पैसा येतोय आणि पैसा जातोय, कसा जातोय तेच कळत नाही, आला की खर्च झाला. हे पहिला मुद्दा, कंट्रोल नाहीये पैशावर. दुसरी गोष्ट, फिअर, गिल्ट अँड कन्फ्युजन अबाउट मनी. म्हणजे पैसा हँडल करण्याबाबत असलेलं भीती किंवा पैसा हँडल करण्याबाबत आपल्याला बऱ्याचदा गिल्ट असतं की तुमच्या हातात काही पैसा आलाय तर मी हा प्रॉपर पद्धतीने मॅनेज करू शकेल की नाही, याचं मी व्यवस्थित इन्व्हेस्ट करू शकेल की नाही, याची व्यवस्थित मी विल्हेवाट लावू शकेल की नाही, प्रॉपर ठिकाणी याला मी युटिलाइज करू शकेल की नाही, याची बऱ्याच लोकांमध्ये भीती असते आणि ह्याबद्दल बऱ्याच लोकांना गिल्ट असतं, कारण त्यांना पैसा कसा मॅनेज करायचा हे कळतच नसतं. पुढचा मुद्दा आपला जो आहे की आणि शॉर्ट टर्म डिसिजन्स नो स्ट्रक्चर. शॉर्ट टर्म डिसिजन्स नो स्ट्रक्चर म्हणजे काय, तर पैशाला घेऊन आपण शॉर्ट टर्म डिसिजन्स घेतलेले असतात, आपण लॉंग टर्म थिंकिंग पैशाला घेऊन करत नाही. जसं की इन्व्हेस्टमेंट, अबाउट इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म डिसिजन्स काय असतात, पैसा आला की जसं मी आता मागेच थोड्या वेळापूर्वी बोललो, हप्ते द्यायचे, EMI भरायचे, अजून काही गोष्टी आहेत, मुलांची फीस भरायची, वाईफला शॉपिंगसाठी पैसे द्यायचे, काही एखादं तुमच्या वाहनाचं काम करायचं किंवा तुम्हाला स्वतःसाठी काही खरेदी करायचे किंवा अजून काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या पैसे पद्धतीने आपल्या हातातून पैसा जात असतो. तर यावर आपण कसं कंट्रोल करतो तेही पाहिलं पाहिजे मित्रांनो. पुढचा मुद्दा जो आहे ना की पैसा जो आहे ना मित्रांनो तो आपल्या हातात नसतो. पैशाला घेऊन आपण ज्या हॅबिट्स फॉलो करतो त्यामध्ये पैसा दडलेला असतो. तुम्ही श्रीमंत लोकांकडे बघा, ते पैसा साचवून ठेवत नाहीत, दे इन्व्हेस्ट अँड अगेन जनरेट द रिटर्न्स फ्रॉम दॅट इन्व्हेस्टमेंट अँड अगेन रिइन्व्हेस्ट दॅट थिंग. म्हणजे ते काय करतात, पैशाची गुंतवणूक करतात, त्या गुंतवणुकीतून ते कमाई करतात आणि आलेल्या कमाईतून थोडा हिस्सा बाजूला ठेवून काही परत उरलेला हिस्सा तो परत गुंतवणुकीमध्ये टाकतात आणि ही त्यांची सायकल चालू राहते. आणि यातून काय होतं, कंटिन्युअस मनी फ्लो त्यांच्या लाईफमध्ये जनरेट होतो, जो की त्यांना श्रीमंत बनून राहण्यासाठी मदत करत असतो. आणि आपल्यासारखे मिडल क्लास लोक काय करतात, आपल्याकडे पहिल्यापासूनच प्लॅनिंग तयार असते की पैसा आला की काय करायचं, यावेळेस पगार झाला की मला ह्या गोष्टी करायच्या, हे खरेदी करायचंय, घरात एखादी वस्तू घ्यायची असते, घराचं रिनोव्हेशन करायचं असतं आणि मल्टिपल गोष्टी काय काय असतात त्या असतात. तर हेल्दी मनी सिस्टीम बद्दल आपण आता थोडी चर्चा करूयात की हेल्दी मनी सिस्टीम म्हणजे काय. तर मित्रांनो, पहिली गोष्ट की क्लॅरिटी अबाउट अमाऊंट किंवा मनी. तुमच्याकडे जो पैसा, त्या पैशाबद्दल तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे, एक प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे. असं म्हणतात जुने लोक, असं म्हणायचं की पैसा ज्या दिवशी तुमच्या हातात आला, म्हणजे पगार समजा तुमचा झाला किंवा तुम्हाला इन्कम जे भेटलं ते त्या दिवशी कधीच खर्च करू नका. ज्या दिवशी पैसा आला त्या दिवशी तो देवासमोर ठेवा आणि मग पुढच्या दिवसापासून त्याचं युटिलायझेशन करायला चालू करा. हे कशामुळे, तर काय ना मित्रांनो, पैसा जसाच आला आणि आपण त्याचं खर्च करायला चालू केलं की आपण हे पाहत नाही की आपण किती पैसा खर्च करतोय किंवा किती पैसा आपल्या हातून जातो. समजा उदाहरणार्थ 1,00,000 रुपये माझ्या हातात आले आणि मी लगेच स्पेंडिंग चालू केलं आल्यापासून, तर हे लक्षात येत नाही की मी आल्या आल्या पैसे कुठं खर्च केला. म्हणून ते ही एक सवय आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी लावून दिलेली होती की पैसा आला त्या दिवशी तो तुम्ही देवासमोर ठेवा. म्हणजे काय होईल, कॅश आले किंवा इन्कम आलं की ते आपण तसंच ठेवायचं त्या दिवशी. म्हणजे मग आपल्याला थोडं प्लॅन करायला वेळ भेटतो की हा ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत आणि ह्या आम्हाला करायच्या आहेत. सो हे त्याच्या मागचं मूल जे होतं तो हेतू होता, जो की आपण इग्नोर केला. पुढचा मुद्दा डिसिप्लिन आणि मोटिवेशन. डिसिप्लिन म्हणजे काय, तर पैशाला घेऊन डिसिप्लिन असलंच पाहिजे मित्रांनो. की
बऱ्याचदा लोक असं म्हणतात, जे इन्व्हेस्टर्स आहेत, जे मोठे मोठे लोक आहेत, जे की फायनान्स मध्ये काम करतात किंवा जे इन्व्हेस्टमेंट मध्ये काम करतात, जे की श्रीमंत लोक आहेत, त्यांचं तुम्ही गणित पहा. ते काय करतात, आलेला पूर्णच पैसा खर्च करत नाहीत. ते काय करतात, 30% पैसा काढून ठेवतात साईडला, जो की कशासाठी असतो. मग यातून ते काय करतात, पूर्ण त्यांचं होम मॅनेजमेंट, त्यांचं फॅमिली मॅनेजमेंट, म्हणजे मग यातून सगळे खर्च आले, EMI वगैरे 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 एक्सेट्रा 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 सर्व काही. आणि उरलेली जी 60-70% अमाऊंट आहे, त्यातून ते काय करतात की ते पैसे ते रिइन्व्हेस्ट करतात अशा ठिकाणी ज्यातून त्यांना एक चांगला आउटकम येईल. म्हणजे ही काय झाली, ही फ्युचर प्लॅनिंग झाली, ज्यातून तुम्हाला परत पैसा भेटणार आहे. आणि ह्या पद्धतीने हे चाललं पाहिजे. सो दिस इज द थिंग की डिसिप्लिन आणि मोटिवेशन हे तुम्हाला समजून घेऊनच करावं लागेल मित्रांनो. पुढचा मुद्दा जो आहे की जर आपण याच्या मागे एक सिस्टीम लावली तर आपलं हे एक वन टाइम सोल्युशन होऊन जातं. ती सिस्टीम कशी लावायची की आता मोस्टली सगळ्या लोकांचा जो सॅलरी येतो तो ऍट द एंड ऑफ मंथ, म्हणजे महिन्याचा जो लास्ट दिवस असतो त्या दिवशीच येतो, हे आपल्याला माहीत असतं. तर जेव्हा आपल्याकडे पैसा संपत आलेला आहे, म्हणजे एक अराउंड महिन्याच्या 25 ते 30 तारखेच्या दरम्यान, म्हणजे पगार होऊन एक महिन्याच्या वर होऊन गेलेला आहे आणि 25 ते 30 तारखेच्या दरम्यान अशी सिच्युएशन आलेली असते की पैसा संपत आलेला आहे. आणि तर मग यावेळेस काय करायचं, एक अनालिसिस करायचं की इतक्या दिवसांमध्ये मी कुठे कुठे काय काय पैसा खर्च केला आहे आणि कोणत्या गोष्टीवर माझा जास्त पैसा खर्च झालाय आणि त्या गोष्टीवर एवढा पैसा खर्च होण्याचं कारण काय. मग यातून काय होतं, यातून आपल्याला खरंच कळतं की मी जो पैसा एक्सेस खर्च केलाय तो तिथे खर्च करणं गरजेचं होतं का, की मी ह्या गोष्टी कंट्रोल करू शकलो असतो. मग ते जर कंट्रोल करणं शक्य असेल तर मग त्यावर आपण कंट्रोल करू शकतो आणि तो पैसा आपण दुसरीकडे युटिलाइज करू शकतो किंवा तो आपल्या सेव्हिंग्स मध्ये जाऊ शकतो. हे झाला एक मुद्दा. आणि बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की हे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पैसा खर्च होण्याचं सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे शॉपिंग. आता एक सोपं उदाहरण देतो जे की माझ्यासोबत बऱ्याचदा घडलेलं आहे. आपण काय करतो, म्हणजे मी स्वतः सुद्धा बऱ्याचदा मी किराणा सामान भरायला डीमार्ट मध्ये जातो आणि तिथं काय होतं की मला घ्यायच्या असतात 4-5च गोष्टी ठराविक, जे की मला माहिती की मला हे लागणार असं, पण तिथे असं सगळं शेल्फवर मांडून ठेवलेलं असतं व्यवस्थित. मग आपण फिरत 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 पाहतो, जिथे आपलं बिल 1000 रुपये व्हायचं असतं, जेव्हा आपण शॉपिंग करून येतो त्यावेळेस आपलं बिल झालेलं असतं 4000. असं का होतं, असं यामुळे होतं की आपला माइंड त्या पद्धतीने काम करत असतो. अरे हा हे घेऊया बघूया काय. तर आपण चालता चालता गोष्टी उचलतो कार्ट मध्ये टाकतो, चालता चालता गोष्टी उचलतो कार्ट मध्ये टाकतो. तर हे नाही करायचं मित्रांनो. यासाठी काय करायचं, प्रॉपर लिस्टच बनवून द्यायची घरनं शॉपिंगला जाताना की मला इतक्या रुपयाची भाजी घ्यायची आहे, हे माझं सामान संपले, मला एवढंच सामान घ्यायचंय आणि मला यापैकी ह्या गोष्टी करायच्या, दॅट्स इट. आणि मग जेव्हा तुम्ही तिथे खरेदीसाठी जाल तेव्हा कागद पेन घेऊन जे घेतलं त्यावर टिक करायचं सोडून द्यायचं, टिक करायचं सोडून द्यायचं, टिक करायचं, म्हणजे घ्यायचा सामान टिक करायचं. या पद्धतीने जर तुम्ही काही दिवस फॉलो करून पहा, तुम्हाला रिझल्ट 100% दिसतील. तर मित्रांनो, एक सिंपल लूप आहे. काय लूप आहे, अर्न, होल्ड, अलोकेट, ग्रो आणि रिपीट. अर्न म्हणजे काय, पैसा कमवा. होल्ड म्हणजे काय, पैसा धरून ठेवा, म्हणजे पैसा सांभाळा. अलोकेट म्हणजे काय, अलोकेट करणं म्हणजे पैसा इन्व्हेस्ट करणं, योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक करणं. ग्रो म्हणजे काय, मग तो पैसा तुम्ही जिथे इन्व्हेस्ट केला त्यातून तुम्हाला जी ग्रोथ मिळेल, त्यातून तुम्हाला जे इन्कम मिळेल ते तुमचा ग्रो आहे. आणि रिपीट, ही प्रोसेस कंटिन्यू तुम्ही रिपीट करत राहा. सिंपल प्रोसेस आहे. अर्न, होल्ड, अलोकेट, ग्रो, रिपीट. 5 टप्पे आहेत, पण हे जर तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करत गेले तर 100% आपली एक मनी सिस्टीम लागू होते, जे की आपल्याला लाईफ मध्ये कंटिन्युअसली हेल्पफुल राहू शकते मित्रांनो. तर
काय ना मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की मनी फिक्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर इन्कम वाढवण्याआधी एक प्रॉपर सिस्टीम त्याच्या मागे लावा, जी सिस्टीम तुमच्यासाठी काम करेल मल्टिपल वेजनी. बी अ स्मार्ट इन्व्हेस्टर. स्मार्ट इन्व्हेस्टर कसं बनायचं याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलूच. आजचा व्हिडिओ त्यासाठी नाही, पण एक स्मार्ट इन्व्हेस्टर बना. मल्टिपल ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट करा, मल्टिपल गोष्टी अशा करा ज्यातून तुम्हाला कन्सिस्टंटली इन्कम येत राहील. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स. रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.